मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घावधीचा ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून अंदाज देणार आहे। प्रत्येक रविवारी हा विशेष व्हिडिओ आपण सादर करत असतो ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून। सध्या आपण फेब्रुवारीच्या मध्यावर आलेलो आहोत आणि एल निनो, ला निना, त्याची न्यूट्रल कंडिशन या संदर्भात काय अपडेट आहे किंवा आयोडीच्या संदर्भात सध्याचं ताजं स्थिती काय आहे किंवा पुढे आयोडीचा परफॉर्मन्स काय राहणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर साधारणपणे आता असं दिसतंय की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असं पावसाचं प्रमाण कमी आहे आणि आपण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पडणारा पाऊस हा मुख्यत्वे करून विंटर सीझन म्हणजेच हिवाळ्यातील पावसामान असं समजतो। आत्तापर्यंत झालेल्या पावसामध्ये जवळपास 45% पावसाची घट नोंदली गेली आहे संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रात अतिशय तुरळक पाऊस झाला, कित्येक आठवडे पावसाविना गेलेले आहे। म्हणजे अवकाळी पावसाची यावर्षी तशी तुलनेत खूप कमी हजेरी लागलेली आहे। फेब्रुवारीमध्ये पुन्हा शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होऊन काही भागात पाऊस पडेल असं वाटत असताना आणि मॉडेल दाखवत असताना देखील या काळात देखील फारसं वातावरण तयार होणार नाही। हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्यामुळे सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढणार आहे। शिवाय मान्सून पूर्व वातावरणामध्ये म्हणजे आपल्याला विंटर सीझनमध्ये पाऊस कमी झालेला आहे, डिसेंबरमध्ये पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळे जे जमिनीला आवश्यक असलेली धग मिळणार आहे। याही पेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे वातावरणीय वाऱ्यांची दिशा आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी, हवेचा दाब हे देखील मान्सूनच्या वातावरणावर परिणाम करत असतात आणि हे घटक देखील यावर्षी मान्सूनला ला निना आणि एल निनोच्या कंडिशनपेक्षा महत्त्वाचे ठरणार आहेत आणि त्यामुळे जे स्थानिक पावसाचं वातावरण तयार होणार आहे ते तयार होण्याकरता अनुकूल परिस्थिती आहे। मात्र दुसरी एक महत्त्वाची नोंद या ठिकाणी घेणं आवश्यक आहे आणि ती म्हणजे मार्च, एप्रिल, मे हा जो काही उन्हाळ्याचा कालावधी आहे यामध्ये मात्र आपल्याला मान्सून पूर्व पाऊस आपण म्हणत असतो आणि आपण यापूर्वीचे 2 व्हिडिओ यावर दिलेले आहेत। त्यामध्ये आपलं स्पष्ट मत आहे की 15 मार्च नंतर बऱ्यापैकी अवकाळी पावसाचा प्रभाव सुरू होईल आणि नेमकी तेव्हाच साधारणपणे मार्च, एप्रिलमध्ये आपली रब्बीची पिकं काढायला येतात आणि त्यामुळे रब्बीची पिकं वाचवणं ही शेतकऱ्यांची मोठी कसोटी असणार आहे यावर्षी। त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाचा फटका हा यावर्षीच्या रब्बी पिकांना बसेल असा एक प्राथमिक अंदाज आहे। जरी आपल्याला जानेवारी, फेब्रुवारीमध्ये पाऊस कमी दिसत असला तरी पुढे जर पाऊस वाढला तर त्याचा परिणाम आपल्याला रब्बी पिकांना बसणार आहे। त्यामुळे या वातावरणाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही। मी सातत्याने शेती माझी प्रयोगशाळाच्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज पुढील 2-3 महिन्याच्या हवामानामध्ये कसे बदल होत आहेत हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतोय। आता महत्त्वाची बाब अशी आहे की मान्सून संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये अतिशय संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे। आपण मान्सूनचा 26 जानेवारीला अंदाज दिलेला आहे आपला ब्लॉग चॅनलवर देखील आणि शेती माझी प्रयोगशाळा चॅनलवर देखील हा व्हिडिओ उपलब्ध आहे। आपण पुन्हा एकदा हा व्हिडिओ जरूर बघा जेणेकरून आपल्याला आपण ज्या अंदाज दिलेला आहे त्या संदर्भामध्ये माझं एक वाक्य लक्षात घ्या की मी ज्या घटकांच्या आधारे तो अंदाज दिला त्यामध्ये सध्या तरी कोणताही बदल होण्याची शक्यता नाही। म्हणजे अजूनही त्या अंदाजाशी आपण अतिशय ठाम आहोत। याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या जवळपासचा पाऊस तर भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचे संकेत आहेत आणि याला मुख्य कारण आहे एल निनो कंडिशन। आणि आयोडीच्या बाबतीत मात्र जर सांगायचं झालं तर यावर्षी जशी ला निना, एल निनोची न्यूट्रल कंडिशन आपल्याला साधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे अगदी जूनपर्यंत बघायला मिळणार आहे। अगदी जूनमध्ये सुद्धा 60% आपल्याला नॅचरल कंडिशन बघायला मिळू शकते आणि त्यामुळे एकूणच ला निनाची
एकूणच एलिनोची सुरुवात ही जरी मे जून पासून होत असली तर ती अतिशय छोट्या स्वरूपामध्ये आहे. मुख्य एलिनोचा इफेक्ट हा जो जाणवणार आहे आपल्याला भारतीय हवामानावर किंवा मान्सूनवर तो जुलैपासून जाणवणार आहे. त्यामुळे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या पावसावर एलिनोचा प्रभाव असणार आहे. परंतु 50 ते 55% जर एलिनोचा प्रभाव राहिला तर इतर घटक प्रभावी ठरतील आणि चांगलं पाऊसमान महाराष्ट्राला आणि देशाला देखील बघायला मिळू शकतं. त्यामुळे आयोडी, स्थानिक वातावरण म्हणजे सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि कमी दाब, वाऱ्यांची आवश्यक स्थिती आणि बंगालच्या उपसागराचं तापमान म्हणजे या ठिकाणी किती प्रमाणात कमी दाब, डिप्रेशन, वादळं तयार होत आहेत यावर देखील अनेक अंदाज बदलू शकतात. आणि त्याचा आढावा आपण साधारणपणे 1 मेला घेणारच आहोत. आणि बाकी एजन्सीचे अंदाजही तोपर्यंत येतील. म्हणजे साधारण जे काही घटक हवामानावर परिणाम करणारे आहेत, मान्सूनवर परिणाम करणारे आहेत, त्यांची जी अपडेट प्रत्येक महिन्यामध्ये 15 दिवसाला येते ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आतापर्यंत आपण दिलेल्या 26 जानेवारीच्या अंदाजामध्ये आता विशेष बदल होईल असा सध्या तरी कुठलाही घटक सक्रिय झालेला नाहीये किंवा घटकामध्ये बदल झालेला नाहीये. उलट एलिनो हा अधिक तीव्र किंवा 50 ते 55, 60% देखील जून, जुलै, ऑगस्टमध्ये जाऊ शकतो असा एक अंदाज आहे. परंतु अतितीव्र अशा स्वरूपाचा एलिनो नाहीये. त्यामुळे आपल्याला घाबरून जाण्यासारखी देखील परिस्थिती नाहीये. परंतु होऊ शकतं की सरासरीच्या तुलनेत पाऊस जर कमी झाला तर थोडी पिकांना पाण्याची ओढ पडू शकते. काही ठिकाणी अवर्षण परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा काही ठिकाणी पिकांना करपण्याची शक्यता राहील. त्यामुळे सगळ्या बाबी लक्षात घ्या आणि थोडं आता लक्ष आपल्याला केंद्रित करावं लागेल ते म्हणजे मान्सून पूर्व पावसामुळे हातातोंडाशी येणारे रब्बीचे पिकं कशी वाचवायची त्या संदर्भातील पुढचे अंदाज सातत्याने बघत चला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय